फोल्ड 4चा डिस्प्ले चालू मध्ये झाला बंद. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की नेमकं काय झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही फोल्ड 4 आज आपल्याकडे आलेला होता. हा मोबाईल चालू आहे. त्यानंतर हा पाहू शकता ज्यावेळेस आपण त्याला फोल्ड करतो एक 70-80% हा मोबाईल चालू आहे. पाहू शकता तुम्ही हा आता टच वगैरे सगळं करतंय प्रॉपर. पाहू शकता टच वगैरे चालतंय, पण जसं आपण त्याला 100% ओपन करायला जातो पाहता तर डिस्प्ले ब्लँक झालेला आहे. तर असेच आपल्याकडे 2-3 मोबाईल आलेले आहेत. पाहू शकता स्क्रीन त्यांचे चालू आहेत पण आतमधले डिस्प्ले बंद झालेले आहेत. यांनी तर सॉफ्टवेअर केला, त्यांना वाटलं की सॉफ्टवेअर केल्यानंतर चालू होईल, पण काय नाही, त्यांच्या आतमधली स्क्रीन पण ब्लँक आहे आणि बाहेरचा डिस्प्ले चालू आहे. तर सॉफ्टवेअरमध्ये हा प्रॉब्लेम नाही, त्याच्या ज्या स्ट्रिप असतात त्या डॅमेज होतात, त्या बर्न होतात, त्यानंतर हा प्रॉब्लेम येतो. तर पाहू शकता 3-4 मोबाईल आपल्याकडे आलेले आहेत. जर असा तुमचा प्रॉब्लेम झालेला असेल, तुमचा 70-80% मोबाईल असताना ओके दिसतोय आणि ज्यावेळेस त्याला पूर्णपणे फोल्ड करता आणि डिस्प्ले ब्लँक झालेला आहे, तर डिस्प्ले हा चेंज करायची काहीच गरज नाही. 100% आपण हा डिस्प्ले चेंज करून देणार आहे. जर मध्ये ब्लॅक लाईन आली असेल, ग्रीन काय लाईन आलेला असेल, तर तो रिपेअर होणार नाहीये. पण जर ब्लँक झालेला असेल तर तो आपण 100% रिपेअर करून देणार आहे. तर असेच जर तुमचे फोल्ड 4चे किंवा कोणताही तुमचा मॉडेल असेल फोल्ड फ्लिपचा, जर चालूमध्ये डिस्प्ले ब्लँक झालेला असेल तर तो आपण रिपेअर करून देणार आहे. ही रील अशा मित्राला तुमच्या खास शेअर करा की ज्याचा चालूमध्ये हा डिस्प्ले बंद पडलेला आहे, तो आपण रिपेअर करून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे कुठं व्हिजिट करायचं आहे, मोबाईल फिक्सिट वाकड. धन्यवाद.